कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे अनेक मार्केट 50 ते 80 वर्ष जुने आहेत। या मार्केटमध्ये स्टोअर रिपेरी, बांगड्या विक्री, हळदी कुंकू विक्री, झेरॉक्स, किराणा दुकान, चप्पल विक्री असे व्यावसायिक आहेत। 2015 सालापर्यंत सर्व गाळेधारक आणि केबिनधारकांनी कोल्हापूर महापालिकेचं भाडं भरले। मात्र त्यानंतर भाडेवाढीबाबतचं धोरण ठरलं नसल्यामुळे महापालिकेनं भाडं घेतलेलं नाही। त्यामुळे आता 13 सप्टेंबर 2019च्या सूचनेनुसार योग्य प्रमाणात भाडेवाढ करून प्रलंबित भाडं भरून घ्यावं अशी सूचना महापालिका प्रशासनाला द्यावी अशी मागणी कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। कोल्हापूर किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशनतर्फे जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून निवेदन देण्यात आलं। महापालिकेच्या मालकीच्या विविध गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांनी 2015 पर्यंतचं भाडं भरलेलं आहे। मात्र त्यानंतर वाढीव भाड्याबाबत महापालिकेचं धोरण ठरलं नसल्यानं महापालिकेनं गाळेधारकांकडून भाडं भरून घेतलेलं नाही। त्यामुळे नगरविकास मंत्रालयानं 13 सप्टेंबर 2019 रोजी दिलेल्या अधिसूचनेनुसार एकाच वेळी दुप्पट प्रमाणापेक्षा जास्त भाडेवाढ करू नये या नियमाची अंमलबजावणी करत महापालिकेनं भाडं ठरवावं आणि सर्व प्रलंबित भाडं गाळेधारकांकडून भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला द्यावेत अशी मागणी असोसिएशननं केली आहे। यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष संदीप वीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।